नमस्कार. शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं त्याला आता 15 महिने झाले. या मंत्रिमंडळातील कॅबिनेटचे अत्यंत महत्त्वाचे असे मंत्री म्हणजेच राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते. आज दिवाकर रावते जी 24 तासच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि या राज्यातल्या परिवहन संदर्भातल्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर आपण आज त्यांना बोलण्यासाठी आमंत्रित केले आहेत. दिवाकर रावते, या कार्यक्रमात आपलं स्वागत. जय महाराज. रोखठोक बोलण्याकरता प्रसिद्ध असलेले दिवाकर रावते आज आपल्या अनेक प्रश्नांची रोखठोक उत्तरं देणार आहेत. दिवाकर रावते साहेब, आपल्याकडे आत्ता रस्ता सुरक्षा अभियान चालवलं गेलं, सप्ताह चालवला गेला. या सगळ्यामध्ये सातत्य असणार आहे का हे केवळ 7 दिवस उपचार करायची किंवा साजरी करायची गोष्ट, इतर वेळी अशा प्रकारची सुरक्षितता अपेक्षित नाही आहे का? परिवहन नियमांच्या काटेकोर पालनावर अनास्था दाखवणाऱ्या नागरिकांच्या प्रश्नावर आपण बरोबर बोट ठेवलेलं आहे आणि सातत्य असलं तर ते होईल, नाही तर होणार नाही असं जे वाटते. परंतु मी याकडे वेगळ्या अंगाने बघतो. कायद्याने सगळं होते का? तर कायदा असलाच पाहिजे, कायद्याशिवाय काही निर्माण होत नाही. मी परिवहन मंत्री झाल्यानंतर थोडासा माझ्या स्वभावाप्रमाणे चालतोय हळूहळू, एकदम घेतलं तर पोचत नाही. हे रस्ता सुरक्षा अभियान मुळात हा विषय असा आहे की तो जागतिक विषय होता. जगातल्या सगळ्या राष्ट्रांमध्ये एकूण जवळ 15 ते 16 लाख लोक मारली जातात रस्त्याच्या अपघातात. म्हणून युनोमध्ये ठराव झाला आणि युनोच्या ठरावाप्रमाणे त्यांनी सर्व त्या संबंधित देशांना सांगितले की तुम्ही आता किमान एक सप्ताह वाढून लोकांना याच्या जाणीव करून द्या. म्हणून केंद्र सरकारच्या आदेशाने या देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये रस्ता सुरक्षा अभियान आम्ही 15 दिवस पाळतो, बाकी सप्ताह पाळतात. मी नक्की काय करायचं तर लोकांना प्रशिक्षित करायचं, कायद्याचं ज्ञान द्यायचं, वेगवेगळ्या समाजातल्या वेगवेगळे जे वाहतुकीशी संबंधित आहेत त्यांच्याशी संपर्क साधायचा, कोणाला नियम पाळायला सांगायचं, तर नियमाचे न पाळल्यामुळे कोणाचे नुकसान होऊ शकते हे सांगायचं. अशा प्रकारे मी विद्यार्थ्यांपासून ते मोठ्यांपर्यंत हे अभियान राबवायचं ही संकल्पना आहे. ह्याच्यामध्ये परिवहन खातं हे प्रामुख्याने भाग घेत असते आणि त्या भागातले जिल्हाधिकारी, त्या भागातले पालकमंत्री, त्या भागातले सामाजिक कार्यकर्ते, संघटना यांना त्याच्यात तयारी करून हे कसं आहे, आठवड्याभरापुरती होते, आमच्याकडे 15 दिवसापुरती होते. म्हणून मी यावेळेला एक नवीन मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा डिसेंबरला झालो होतो, पहिलंच आलो होतं, ते सर्व मी पाहिलं. मी 23 जिल्हे फिरलो त्यावेळेला आणि रस्ता अभियानाचं सगळं नेतृत्व केलं. त्यातून मला बरं शिकायला मिळालं. आपण फक्त लोकांना सांगतोय, आपण बरोबर म्हणतात, ते फक्त तेवढ्यापुरती आहे का? यावेळेला मी रस्ता अभियानाच्या अगोदर एक बैठक घेतली आणि असा निर्णय घेतला. दोन्ही आता ट्रॅफिक आणि आमचं परिवहन खातं, रस्त्यावरचे पोलीस आणि आमचं यांची एकत्र बैठक घेतली प्रमुखांची. मी सांगितलं लोकांना कायदा नाही पाळला तर काय होते हे पहिला सांगू आणि मग कायदा कशासाठी पाळायचा ते नंतर बोलू. म्हणून त्याच्या अगोदर मी सुरक्षा अभियान घेण्याकरता निर्णय घेतला आणि प्रथमतः कडक लोकांना आता 50 आणि 100 रुपये काय वाटत नाही, त्याचे पोलीस अंगावर फेकतात, ते निघून जातात गुन्हा केला की. ते म्हणजे पैशाची तुच्छता नसण्यापेक्षा कायदा न पाळण्यामध्ये आम्हाला काय होत नाही अशी जी भावना होती. म्हणजे याला कडक निर्णय घेतला आणि त्याचा शासकीय आदेश काढला, ज्याला आपण GR म्हणतो, तो काढला. त्याच्यामध्ये वेगाने वाहन चालवणं, दारू पिऊन वाहन चालवणं, त्याच्यानंतर पट्टा न बांधणं, अशा 5 गोष्टी मी त्याच्यामध्ये घेतल्या. आणि हे करणाऱ्याचं जर सिग्नल तोडणं, हेच करणाऱ्याचं परवाना 3 महिन्याकरता रद्द केला जाईल. आणि हेल्मेट न वापरता चालवणाऱ्यांना संबोधनाच्या नावाखाली त्यांना एकत्र त्यांचं लायसन काढून घेतलं जाईल, अशा प्रकारचे नियोजन केलं. रावते साहेब, हे सगळं नियोजन आपण बघितलं. रस्ता सुरक्षा पंधरवड्यात आपण जवळजवळ 40 पथकं मुंबईभर कार्यरत होती. त्याच्यामुळे मोठी कारवाई आपण केली. वर्षभर हे केलं तर धाक बसणार नाही, त्यामुळे ही कार्यवाही जी आहे ती वर्षभर एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई रक्षा सुरक्षा अभियानासाठी 40 पथकं मी निर्माण केली. 1 आठवडा झाली. कायद्याचा भंग केला तर काय होतं ह्याची बरी जवळजवळ 2,500 लोकांचे परवाने 3 महिन्याकरता रद्द झाले. हेल्मेट घालून जात नाहीत, त्यांना बाजूला घेतलं, 2-2, 3-3 तास थांबायला लागलं. की प्रमोजन करायचं आहे, तुम्हाला समजावून सांगायचं आणि त्यांच्या लक्षात आलं की आपले 2 तास वाया जात आहेत. सगळ्याच गोष्टीला शिक्षा केली पाहिजे असं नाही. त्याचे परिणाम आता तुम्हाला 90% लोक आता हेल्मेट घालून चालताना दिसत आहेत. आणि मग आपण म्हणाल त्याप्रमाणे हे फक्त एवढ्यापुरती आहे का? तर ही सगळी दर 2 महिन्यांनी मध्ये आम्ही हे सगळं पुढे नेणार आणि लोकांना जाणीव करून देणार. आणि नुसतं तसं नाही आहे. त्याच्यापुढे आता ह्या आपल्या माध्यमातून आता आमच्याकडे मध्यवर्ती असं सर्व्हर यंत्रणा येते सगळी ITची. यावेळेला ज्या जे हे सगळं प्रकार घडणार आहे त्याची नोंद तिकडे होणार आहे तुमच्या नावानेची. येत्या नंबर प्लेट आता आमची याची इलेक्ट्रॉनिक नंबर प्लेट येणार आहे. ती निविदा आता प्रक्रिया एक रद्द झाली, दुसरी येईल 6 महिन्यात.
आम्ही रेड कॉरिडॉर निर्माण करतो क्रॉसिंगला. आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅमेरे बसवले 300. याचा वापर झाला पाहिजे. पोलिसांकडे तर होणारच आहे. म्हणून हे रेड कॉरिडॉर होणार. म्हणजे त्या ह्याच्यातनं त्या रेड म्हणजे क्रॉसिंगचा जो आहे सिग्नलचा, तो ती गाडी जी जाईल तिची नोंद होणार आहे. त्याच्या घरपोच आता जाणार आहे दंड. म्हणजे लोकांना हे जाणवणार आहे की आता आपण नियम तोडला तर आपल्या घरपोच पोलीस येतातच. सर पण तसं तुम्ही बोललात की लोकांना जाणीव होईल, पण ते जाणीव होत असली किंवा जाणीव करून द्यायचा तुम्ही प्रयत्न करत असलात, पण ती जी भीती असते, कायद्याची जरब असते, ती अजून निर्माण झाली नाहीये. तुमचंच उदाहरण घ्या ना, हा जो रस्ते सुरक्षा पंधरवडा सुरू आहे, तुमच्याच गाडीला अपघात झाला. म्हणजे जो वाहन चालक होता त्याला त्याच्या मनावर म्हणा किंवा त्याला या तुमच्या पंधरवड्याचा धाकच बसला नाही. लोकांच्या मनात अशा प्रकारच्या कायद्याचा धाक नाहीये, पंधरवड्याची भीती नाहीये. अशा प्रकारचा तुम्ही सप्ताह राबवताय, 15 राबवताय. त्याच्याबद्दल, कायद्याच्या भीतीबद्दल, नियम पाळण्याबद्दल कसलीच भीती नाही, हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट होतं. आपण काय सांगाल या संदर्भात? तर तो पहिलाच दिवस होता दुर्दैवाने. हे मोबाईल, मी लोकांपुढे हेच सांगतोय की मोबाईल वापरल्यामुळे अपघात कसा झाला त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मी होतो. समोर येणारा माणूस, त्याला घाई होती, ती टॅक्सी होती आणि त्याला म्हणजे टुरिस्ट टॅक्सी होती, खाजगी गाडी. तो प्रचंड वेगात होता. मी 60-70च्या वेगाने चालू, कारण रस्ता रिकामा होता. त्याच वेळेला समोर आला माझ्या फोन, त्याचा मोबाईल पडला हातातून. त्याचा चाकावरचा हात, व्हीलवरचा हात काय खट्ट राहिला. पटकन 90 अंशामध्ये तो माझ्यासमोर त्या गतीत आला आणि मी त्या गतीत आपटलो. सावध होतो, वाचलो. हा नशिबाचा भाग आहेच, पण मृत्यूसमोर कसा असतो ते पण अनुभवून आलोय. निभावलं थोडक्यावर. पण त्याच वेळेला मी पट्टा बांधला होता, हे महत्वाचं आहे. मी सीटबेल्ट बांधला होता, एअरबॅग सुटली म्हणून मी वाचलो. पण सीटबेल्ट बांधला नाही तर मी दंड करेन असं सांगतो. त्याचा मी जसं अनुभव घेतला, तर मोबाईलमुळे कसा भयानक अनुभव होऊ शकतो हे लोकांपर्यंत आलं. मग एक मोबाईलचा संदेश आहे ना, हा जीवाला लागणारा कुठे होता. तर 8 दिवसापूर्वी आपल्या चॅनलवरची एक बातमी होती. एक चिमुरडी बेचारी दूध आणायला जाताना मोबाईल वापरण्याच्या गाडीखाली चेंगरून गेली. त्या 8 दिवसीय बातमीने हृदय कापणारी होती ती. मोबाईल वापरल्यामुळे एक मुलगी लहान गेली. तेव्हा मी तो निर्णय त्यावेळेला घेतला की मोबाईल वापरण्यालाही दंड करायचा. तो आता अनुभव असा असतो. रावते साहेब, याच अनुषंगाने एक प्रश्न आहे की तुमच्या खात्यामार्फत सध्या राज्यात रस्ते सुरक्षा सप्ताह सुरू आहे. केंद्र शासनानेही या अभियानासाठी टाइम फॉर ॲक्शन हे घोषवाक्य दिलेलं आहे. तर हे टाइम फॉर ॲक्शन हे घोषवाक्य नेमकं कोणासाठी आहे असं आपण सांगाल? माझ्या खात्यासाठी असं माझं मत आहे. आणि म्हणून टाइम फॉर ॲक्शन ही स्लोगन घेऊन जेव्हा केंद्र सरकार आलं तेव्हा मी हा शासकीय आदेश GR काढून हे करून आणि 3 महिन्याकरता करण्याचा निर्णय घेतला. दॅट इज टाइम फॉर ॲक्शन. ह्याच्या पुढे आणखीन कडक होत जाणार आहे. केंद्र सरकारचं येऊन येऊन मी आता आणखीन पुढे जातोय. माझा कायदा जो अडकला तो आल्यानंतर लोकांना राज्याला कायदा नाही आहे, केंद्राचा कायदा आहे, पण राज्याचा कायदा येत्या 2-4 मंत्रिमंडळापुढे यावा अशी माझी अपेक्षा आहे. आणि तो विधी खात्याने समोर निर्णय केला तर मोठ्या प्रमाणावर इथे तुम्हाला थेट कायदा वापरला जाईल असं दिसेल. मी तर असंही म्हटलं की माझ्या कायद्यामध्ये त्या तरतुदीत की दारू पिणाऱ्याकरता माझा वकील जेव्हा उभा राहील तेव्हा आता याला जामीन देऊ नका, किमान 4 दिवस याला तुरुंगात जाऊन दे, दारू पिल्यावर काय होते ते कळेल, अशी मी म्हणजे सरकारनेच आता न्यायालयापुढे प्रेयर करावे अशा प्रकारचा मी निर्णय घेतलेला आहे. म्हणजे लोकांना आपण काही केलं तरी साधं वाटतं असं नाही. आता चांगले वैज्ञानिक निर्माण होत आहेत, चांगले संशोधक होत आहेत. आता परवा जो आमचा सुरक्षा अभियानचा उद्घाटन झाला तेव्हा आपण दाखवलं सर्वांना. त्यात आमची ती दारू पिऊन बाहेर आल्यानंतर दारू किती प्यालाय ते बघणारी यंत्रणा. मी आता घरी जाताना माझी गाडी नको, दुसऱ्या गाडीने जाईल. सगळं घेऊ शकतो आपण, काळजी घेऊ शकतो, पण लोकांनी जाणीव ठेवली पाहिजे. माझ्या खात्याचा संबंध डॉक्टर साहेब ह्या राज्यातल्या सगळ्याच व्यक्तींशी आहे. गाडी चालवणारा आणि चालणाऱ्या माणसाची आहे. चालणाऱ्याचं आयुष्य मोलाचं आहे, त्यालाही सांभाळ, त्याची सुरक्षा, चालणाऱ्याची सुरक्षा आणि चालवण्याची सुरक्षा, या दोन्ही गोष्टी म्हणजे परिवहन खातं. मुंबई हे शेवटी एक ग्लोबल मेट्रो सिटी आहे. आता ग्लोबल मेट्रो सिटी म्हटल्यानंतर इतर जगातल्या ज्या ग्लोबल मेट्रो सिटीज आहेत त्याच्यामध्ये ज्या प्रकारची ट्रान्सपोर्ट व्यवस्था आणि कडक नियम असतात आणि त्याची तात्काळ अंमलबजावणी असते, त्याचा धाक असतो, तसा धाक या सगळ्यामुळे आणि तशा योजना आपल्याकडे येतील असं वाटतंय आपल्याला? एक इच्छाशक्ती असलं तर सर्वच शक्य आहे. सर्वच शक्य आहे. कारण कायदा मोडणारे 2-5% असतात, पण वाहतुकीचा कायदा मोडणारे हे दुर्दैवाने 90% आहेत. पोलीस नाही ना, चला जाऊ. कोणाला घाई असते, कोणाला कमूक असते. तरुण मुलांना गाडी चालवायचा वेगाचा एक भन्नाट असा हे असतो.
तर एक सांगतो, रात्री इतक्या तिडी काढणारी गोष्ट आहे सर्वांकरता, त्या मोठा आवाज करणाऱ्या ज्या सायकल, आता त्याच्यावर मोठ्या प्रमाणात निर्बंध नुसते आणत नाही, तर त्यांचं यापुढे नोंदणी सुद्धा करणार नाही, रजिस्ट्रेशन करणार नाही, अशा प्रकारचे आदेश काढतोय. अशा प्रकारच्या मोठ्या त्या जप्त करायचे मी आदेश काढतोय. लोकांना त्या रात्र लोकांची झोप मोडतात, रुग्ण असतात, हॉस्पिटल्स असतात, मुलं असतात परीक्षा असतात. आणि परीक्षा असतात. कशाची तमाना, ही जी तरुणाई आहे, या तरुणाईवर अंकुश आणला पाहिजे, कारण त्यांचं जीवन हे महत्त्वाचं आहे. भविष्य घडवणारे देशाचे तरुण असे बंदाट निघाले आणि जीवानिशी मुकले तर ते जीवानिशी जातील, पण एवढ्या मोठ्या समाजाला त्रास देत जेव्हा होतात तेव्हा कुठे निर्बंध आणले पाहिजेत. असे कडक कायदे 100% त्याची अंमलबजावणी केल्याशिवाय आम्ही बसणार नाही. तुम्ही मगाशी इच्छाशक्तीचा उल्लेख केलात मगाशी, त्याच्यामध्ये समविषम संख्येचा किंवा जो नियम आहे जो दिल्लीमध्ये राबवण्याचा प्रयत्न केला गेला, मग तसं महाराष्ट्रात किंवा मुंबई सारख्या शहरामध्ये किंवा पुणे असून दे, अशा शहरामध्ये खरंच गरज आहे असं वाटतं का? म्हणजे निदान मुंबईतली अवस्था तरी, रस्त्यावरील रस्ते वाहतुकीची अवस्था तरी आज तरी खूप बिकट आहे, आपण काय सांगाल? असं आपलं मत आहे. परंतु प्रत्येक शहराची आपली एक प्रकृती असते, भौगोलिक व्यवस्था असते आणि वाहतूक नियंत्रण आणि नियमन करण्याची त्याची अशी एक भौगोलिकता असते. दिल्लीची परिस्थिती अशी आहे की दिल्ली हे संपूर्ण भारतामध्ये सर्वात ऑटोमोबाईलचं मोठं मार्केट आहे. म्हणजे तिकडे सर्वात जास्त गाड्या खरेदी होतात. त्यामुळे तिथे आज 88 लाख गाड्या आहेत. मुंबई शहरात 25 लाख गाड्या आहेत, म्हणजे बाहेरच्या येणाऱ्या जाणाऱ्या धरून. हा एक मोठा फरक आहे. नंबर एक, त्यांच्या प्रदूषणाची पातळी आणि आपली पातळी याच्यामध्ये जवळजवळ 4 पट फरक आहे. तर प्रदूषणाच्या संदर्भात ह्या सरकारने, मी ज्यावेळेला मागच्या वेळेला परिवहन मंत्री होतो त्यावेळेपासून आम्ही त्याची काळजी घेतली आणि मला हे सांगता होतं की त्यावेळेला सगळ्या जे सार्वजनिक वाहतूक जे आहे, सगळ्या टॅक्सीज होत्या त्या डिझेलवर होत्या. सरकारने स्वतःहून सरकारच्या वतीने प्रत्येकाला 35,000 रुपये देऊन त्या CNGवर केल्या. मुंबईतली सार्वजनिक वाहतूक ही CNGवर आहे, गॅसवर आहे. म्हणजे टॅक्सी असो, रिक्षा असो की बस, BST बस असो, मुंबईमध्ये सर्वात जास्त सार्वजनिक वाहतूक वापरली जाते. हा तो दिल्लीमध्ये तो विषय नाही आहे. आणि आपल्याकडे जवळ 60 लाख लोक ही रेल्वेने प्रवास करतात, त्याच्यामध्ये 45 लोक ही BSTने प्रवास करतात आणि 20 ते 22 लाख लोक ही रिक्षा आणि टॅक्सीने प्रवास करतात. तर सार्वजनिक वाहतूक वापरण्याचा मोठा इकडच्या सर्वसामान्य जनतेचा कल बघितला तर सार्वजनिक वाहतूक ही व्यवस्था जर नीट असेल, आता मेट्रो आलेली आहे, मोनो येत आहे, मला डॉक्टरसाहेब खात्री आहे की बोरवलीहून निघाला माणसाला आपल्याला कुदरायचं येईल आणि माझ्या एअर कंडिशन कार एवढी जर मला एक व्यवस्था मिळत असेल तर ते मोनोमधनंच येतील 100%. आणि तेवढ्या बाहेर येतील, त्यामुळे ते कमी होईल. त्याच्या पुढेकडे जाऊन मी असं म्हणालो की अशी तुम्हाला अजून माहीत नाही तर का म्हणालो, तर आता तुम्ही बरं आपल्या CS म्हणजे महापालिका मार्गावरून निघाला तिकडून, तर तिथून निघाल्यानंतर जर फ्रीवेला गेला, ते वेस्टर्न फ्रीवेला गेलात ते जाईपर्यंत 5-7 मिनटं लागतात त्या गर्दीत. पण एकदा त्याच्यावर फ्रीवर गेलात तर तुम्ही घाटकोपरला 10 ते 12 मिनिटांमध्ये पोहोचता. तो जाणार आहे विक्रोळीपर्यंत मार्ग. हे ठाण्याला तुम्ही 20-35 मिनिटात पोहोचणार आहात. तसेच तुम्ही जर सरळ गेला तर भेंडी बाजारचा आपल्या त्या फ्लायओव्हरवरून ना एकही सिग्नल न लागता तुम्ही थेट सायनपर्यंत 20-25-22 मिनिटात पोहोचतात. आता सागरी मार्ग होते आदरणीय उद्धवजींच्या संकल्पनेतला, त्याला सर्व मान्यता आता आलेल्या आहेत पर्यावरणाच्या. हा मार्ग 2019 पर्यंत होईल. त्यावेळेला सागरी मार्गावर ना मोठ्या प्रमाणावर जी वाहतूक आहे ती तिकडून निघून जाईल. म्हणजे आज जी इकडे वाटते, आज तुम्ही हायवेला गेलात आमच्या ईस्टर्न गेलात तर बांद्र्याला पडलात तर बोरिवलीपर्यंत तुम्हाला सिग्नलच नाही आहे. तर अशी जी वाहतूक व्यवस्था जी निर्माण करायची ती निर्मिती फार महत्त्वाची आहे सरकारच्या वतीने. वाहतूक नियंत्रण आणि नियोजन करणं ही सरकारची जबाबदारी ती त्यांनी केली पाहिजे, हा त्यातला भाग आहे. प्रदूषण आता CNGमध्ये सगळं कमी कमी होत जातं. या शहरामध्ये फक्त गाड्यांमुळेच प्रदूषण आहे का? प्रदूषण इंडस्ट्रीमुळे होते, प्रदूषण अनेक गोष्टींमुळे होत असते. ह्या शहरातल्या मँग्रोव्ह ज्या आहेत ह्याला समुद्र आहे, समुद्रामुळे मुंबई शहराच्या प्रदूषणावर नियंत्रण आणणारी नैसर्गिक अशी एक योजना आहे. पण म्हणून मँग्रोव्ह वाचवले तर मात्र हे प्रदूषण चांगलं राहील. पण मँग्रोव्ह वाचवण्याकरता कायदा पर्यावरणाने केला. मला रामदासभाई कदम आमच्या प्रधानमंत्र्यांना धन्यवाद द्यायचे आहेत की यांनी मँग्रोव्हच्या बाबतीत खास लक्ष दिलेलं आहे आणि एकही मँग्रोव्हचं झाड कापलं जाणार नाही याकरता ते दक्ष असतात. ही राजकीय इच्छाशक्ती जी असते ना त्याच्यातनं सर्व गोष्टी निकराने पार पाडू शकतात. पण सार्वजनिक व्यवस्था सक्षम होईल असं वाटतं का? कारण आजही किती बेस्ट बसेस असल्या, मेट्रो जरी होत असल्या तरी रस्त्यावरील वाहनांची गर्दी काही कमी होताना दिसत नाही. म्हणजे खासगी वाहनांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतानाच आपल्याला बघायला मिळते. उदाहरण जरी घेतलं तरी आपल्याला संध्याकाळच्या वेळेला जेव्हा पीक आवर आपण म्हणतो, वांद्र्यापासून बोरिवलीला जायला जवळजवळ 2 तास लागतात. एवढं ट्रॅफिक त्या हायवेला जाम असतं. म्हणजे तो पूल नव्हता ते होतं, कारण मी अजूनही सुरू आहे.
मी काय म्हणतो की पूल नव्हता तेव्हा होतं, परंतु शेवटी वाहतूक व्यवस्थेमध्ये या सुधारणा करण्याकरता आमचं रस्त्यावरचं वाहतूक व्यवस्था सक्षम आहे. ते पटापट जाते. त्याच्यापुढे कॅमेरे येतील, नियंत्रण येईल. आतापर्यंत ते नव्हतं. आता आमचा बिचारा हवालदार तिथे उभा राहणार, तो सांगणार, तो मागे वॉकी टॉकीवरनं बोलणार, मागच्यानं सांगणार, पुढच्यानं सांगणार. मी आता तुमच्याकडे येताना निघालो, मला उशीर झाला, मी 15 मिनिटात तिथे कसा पोचलो? तर माझ्या यांनी सांगितलं की मी इथे निघालेलो आहे, तेवढं ट्रॅफिक क्लिअर करायचं आणि केलं ट्रॅफिक. ही क्षमता आहे. आता ते नियंत्रण मध्यवर्ती कार्यालयामधून अख्ख्या मुंबईचं दिसणार आहे. तिथून सगळे जातील. ती जी क्षमता आहे ना, कार्यालयीन वाहतूक नियंत्रण क्षमता आहे, ती वाढवली तर या सगळ्या गोष्टी थांबू शकतील. म्हणून माझं मत असं आहे की वाहतूक वाढणार आहे. आता आपल्या माहिती आहे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाढवणं हे महत्त्वाचं आहे. 98 सालापासून ते आतापर्यंत टॅक्सी आणि रिक्षा लायसन बंद होती. आता 98 ते 2015 वस्ती वाढली, वाहतूक माणसं वाढली, पण व्यवस्था वाढली नाही. मी निर्णय घेतला की ते जे बंद आहे ते आता आपण त्याप्रमाणे करायला घेऊ. आणि योगायोगाने त्याच वेळेला कुठल्या तरी PIL-वर हायकोर्टाने सांगितलं की 1 लाख माणसांवर किती वाहनं असली पाहिजेत म्हणजे सार्वजनिक. तर मी हा निर्णय घेतल्यानंतर सुद्धा एक मार्गदर्शन आलं न्यायालयाचं. तर हा विचार जो आहे तो तशा पद्धतीने जेव्हा राज्यकर्ते करतात तेव्हा नियंत्रण आणि नियोजन करण्याचं सामर्थ्य निर्माण होते. लोकांनी त्याला साथ दिली तर चांगल्या प्रमाणात निर्माण होईल. त्यामुळे वाहतूक व्यवस्था नियंत्रित करणं, नियोजन करणं हे सरकारचं काम आहे. ती अडवणं हे सरकारचं काम असू शकत नाही. रावते साहेब, आपण राज्यामध्ये हेल्मेट सक्ती लागू केलेली आहे, मात्र मोटारसायकल स्वार अजूनही हेल्मेट वापरताना दिसत नाही आहेत. तर एकूणच समुपदेशनाचा मार्ग आपण अवलंब त्याचा करता आहात का? आणि नक्की त्यासाठी म्हणजे हे हा जो नियम आहे तो पाळला जावा यासाठी आणखी काय काय कशा पद्धतीने मार्गदर्शन पुढे वाढवलं जाणार आहे? बघा, हेल्मेटचा प्रकार असा आहे की सुप्रीम कोर्टाने हा आदेश काढला आणि तो म्हणजे अनिवार्य केलेला आहे, कंपल्सरी आहे. पण त्याची अंमलबजावणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर करणं हे कधी कधी प्रशासकीय यंत्रणेमध्ये असलेल्या कमतरतेने होत असेल. आता ह्या बाबतीमध्ये मी सक्ती करतोय. हेल्मेटची सक्ती आमची हौस नाही आहे. मी हे सगळं अनुभवलेलं आहे. हेल्मेटने अपघात झाल्यानंतर माणूस डोक्यावर आपटला, डॉक्टर साहेब तुम्हालाही कल्पना येईल, तर तो त्याची मेमरी गेली, म्हणजे स्मृती गेली, तो कोमात गेला आणि तो असाच वर्षानुवर्षे पडून राहिला तर घरच्यांना काय त्रास होत असेल. ते म्हणतात, असे पटकन वैतागलेले माणसं म्हणतात, अरे त्याच वेळेला गेला असतं तर बरं झालं असतं. कशासाठी हे सगळं? आपण गाडी आहे, वाहन आहे, तुमची सगळी सोय आहे, हे डोकं वाचलं तर सगळं काय आहे. आणि मला एकच सांगायचं डॉक्टर साहेब, महत्त्वाचं, आपण घरातनं बाहेर पडतो त्यावेळेला आपली गाडी चालवत असताना दुसऱ्याचा जीवसुद्धा मोलाचा ही काळजी घेतली, ही घेणं जसं महत्त्वाचं आहे तसे माझी घरामध्ये कोणतरी वाट पाहत असते. त्यावेळेला मला सगळं नियम पाळून जर गेलो तर मी सकाळी निघालो आहे, सकाळी हसत निघालो आहे, संध्याकाळी हसत हसत घरी गेलो पाहिजे. ह्या नियमामधला महत्त्वाचा टप्पा आहे. हेल्मेट घालायची सक्ती करण्याचा प्रश्न जो आहे तो तसा आहे, त्याला काहीतरी अर्थ आहे म्हणून तो म्हणजे महत्त्वपूर्ण अर्थ असल्यामुळे सुप्रीम कोर्टाने फार मोठ्या प्रक्रियेनंतर हा निर्णय दिलेला. रावते साहेब, आपण तुमच्या डिपार्टमेंटबद्दल बोलूया. परिवहनची जी कार्यालय आहेत ती कार्यालय भ्रष्टाचाराची पूर्ण आहेत, याच्याविषयी काही वाद नाही. त्याच्या अनेक स्टोऱ्या, तिथले एजंट आणि त्या एजंटांशिवाय काम कसं होत नाही, या सगळ्याच्या शेकडो स्टोऱ्या आत्तापर्यंत विविध माध्यमातून समोर आलेल्या आहेत. हा कारभार सुधारण्याकरता आणि एजंटशाहीला एक प्रकारे लगाम घालण्याकरता आपण नेमकं काय करणार? म्हणून मी आता हळूहळू ते करत आणले. सगळ्या गोष्टी एका रात्रीत बदलता येत नाही. त्याला वेगवेगळ्या पद्धतीने एक सिस्टीम्स निर्माण करावी लागते. प्रक्रिया ती मी चालू केलेली आहे. आणि त्या ह्याला जर मला यश आलं तर कोणाही व्यक्तीला आपल्या घरबसल्या आपलं सगळं मिळेल, त्याला आमच्या कार्यालयात यावं लागणार नाही. जसं आता आम्ही चार्जिंग आणलेलं आता रस्त्यावर आणतो आहोत, ते झालं बहुतेक या आठवड्यात येईल. लोक पैसे हाताळतोय पोलीस, लोकांना वाटतं हप्ताच घेतोय, तो पैसे घेतो, रिसीट देतो, पैसे घेताना आपल्याला दिसतो. आता हे पैसे घेणं देणं सगळंच बंद होईल. त्याच्यामागे 4 गोष्टी आहेत. त्यांनी जमवलेले पैसे त्यांनी ऑफिसला न्यायचे, त्यांनी जमवलेले त्यांनी कॅशरकडे द्यायचे, त्यांनी बँक, हे सगळं पहिला बंद होईल. ते थेट सरकारी खात्यामध्ये येतील. त्यातला सर्वात महत्त्वाचा आमचा जो भाग आहे तो पैसे दंड वसूल करण्या नुसता नाही, तर ज्याचा दंड वसूल केला त्याचं लायसन त्या पोलिसाच्या मोबाईलवर येईल. ते लायसन नंबर टाकेल, क्लिक करेल, ते आमच्या रेकॉर्डला येईल तिकडे. आणि एका माणसाने किती गुन्हे एका लायसनधारकांनी केले त्याची नोंद याच्या भविष्यात ठेवली जाईल. ते एक नियंत्रण होईल. आपण बोललात एजंटांचं,
एजंटांवर नियंत्रण 100% आणलं जाईल. आता हल्ली तुम्हाला त्या तक्रारी कमी येतील, किंबहुना येणारच नाही अशा प्रकारे माझं थोडं असते. पण सगळीकडे कुठे ना कुठेतरी सवयी एकदम जात नाहीत कोणाच्या. परिवहन कार्यालयातला स्टाफच मुळात कमी आहे आणि काम प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलंय. त्यामुळे त्यांना देखील हे एजंट हवे असतात, कारण ते दोन्ही प्रकारची सोय बघतात. एकतर कमी स्टाफचा भार कमी करतात आणि दुसरी गोष्ट पॅरलल इकॉनॉमी आहे, काळा पैसा आपला याच्यात काहीतरी जनरेट होतो. गैरसमज आहे. मी गैरसमज एवढ्या करता म्हणालो की त्यांना एजंट नको असतात, या लोकांना पाहिजे असतात. का हो, तुम्हाला आमच्या कार्यालयात किती वेळ यावं लागतं? आयुष्यात एकदा, लायसन करता एकदा शिकण्यात लायसन एकदाच ना, नंतर तुम्हाला यायचं नाही एकदा लायसन मिळालं तर. मग ते करते तुम्हाला 2 तास द्यायची तुमची इच्छा नाही, तर तो येतात हे घेतो हे घे, आणि आम्ही 31 रुपये घेतो, त्याला तो 3000 रुपये देतो लोक झटपट लायसन मिळवण्याकरता. एजंट वाढवले कोणी? एजंट सोबळे कोणी? तर लोकांच्या घाई गर्दीने त्याला नको. आणि फॉर्म या ना एकदा, सरकार पण ओळख होईल. फॉर्म भरायला लागतात, अर्ज भरायला लागतो, चलन भरायला लागते, पैसे भरायला लागतात. 1-2-3 तास तुम्ही खर्च केलेत तुमचे, एक कायमचं आयुष्यभरा परवाना, तर तुम्हाला श्रमातना मिळालेला परवाना आहे, एजंटकडनं काय कधी आणू शकतो? इथे मी तुम्हाला एक काही उदाहरणं देतो. लोक जेव्हा आरटीओ ऑफिसमध्ये जातात, म्हणजे स्वतःहून, तुम्ही जे उदाहरण दिलं की स्वतःहून जायला पाहिजे, तिथे बघायला पाहिजे, जातात अनेक लोक, परंतु त्यांना फॉर्म जो आहे तो फॉर्मही उपलब्ध करून दिला जात नाही. सांगितलं जातं एजंटकडनं घ्या, आमच्याकडे फॉर्म संपलेत, आणि मग ते एजंटचं चक्र सुरू होतं. हे बोलला ते बरोबर आहे. हा, दुसरीकडे त्यांना एखादं काम 50 रुपयात होणार असेल तर त्याच्यासाठी 1000 रुपये एजंट सांगतात. लोक चक्रा मारून कंटाळतात आणि 1000 रुपये शेवटी एजंटला देतात. म्हणजे तुम्ही जे सांगताय की लोक जात नाहीत, लोक जातात, अनेक लोक जातात. काही लोक ठीक आहे, ज्यांच्याकडे पैसा आहे ते घरी बसून लायसन आणतात, परंतु ज्यांच्याकडे पैसा नाही ते गरीब जातात, त्यांना अशा हेलपाटे मारावे लागतात आणि शेवटी त्यांना नाईलाजाने त्या एजंटला गाठावं लागतं. ही वस्तुस्थिती बदलणार नाही का? 100% बदलेल. कारण तुम्ही बरोबर सांगितलं, फॉर्म नाही ते सांगितलं जाते, म्हणून फॉर्मच पहिले उपलब्ध करून द्यायचे. आता मला सतत मोबाईलवर संपर्कात असतो, मोबाईलचा ताबडतोब माझ्या अधिकाऱ्यांना जातो, अधिकारी त्याला जाब विचारतो, सगळं 1-5 मिनिटात हलत असते. ही यंत्रणा पूर्वी नव्हती. मला आता 1 वाजताही मोबाईल येतो, अगदी एसटीचा असो की ह्यांचा असो. आताही तुम्हाला मी अनेक संदेश दाखवीन. त्या संदेश पुण्यातनं मला आल्या इतक्या तक्रारी असायच्या की दिवसातला 100 तक्रारी असायच्या. आता एकही तक्रार येत नाही. एवढं नियंत्रण नियोजन आपण तिथे निर्माण केलं. मी म्हणालो ना, सवय एकदम जाणार नाही आहेत. आणि आमच्याकडे दुर्दैवाने स्टाफ कमी आहे, आणि तो स्टाफ आता जवळजवळ 40-45% आहे. काम फार वाढलेलं आहे. मग आता रजिस्ट्रेशनच्या कामासंदर्भातही मी आमूलाग्र बदल करतोय. मी काल चर्चा केल्याप्रमाणे माझा ऑफिसर मात्र माझा अधिकार सोडणार नाही. सही आमच्याच अधिकाऱ्याची राहील, ती सरकारची असेल, परंतु नियोजन करणार 10,000 लोकांना, 5,000 लोकांना, 200 लोकांना रजिस्ट्रेशन करण्याकरता कारकून सही त्याची होईल. आता हे सगळं बदलतोय. आता नाक्यावर मी बदललंय. आता नाका मागायला कोण येत नाही माझ्याकडे. तिथे आता जिथे जिथे आमचे कॉम्प्युटर नाके झालेले आहेत तिथे एकच माणूस ठेवलाय. त्यांनी जर सांगितलं की हा ओव्हर ट्रक आहे तर त्यांनी बघायचा, नाही तर गप्प बसायचं. असं हळूहळू आणलंय सगळं. मध्यंतरी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी असं वक्तव्य केलं होतं, अगदी निराश होऊन वगैरे म्हणा, असं की हे आरटीओ कार्यालयच बंद केली पाहिजेत, कारण ती भ्रष्टाचाराची कुरण आहेत, लोकांना त्रास होतो, भ्रष्टाचार होतो. तुमचं या संदर्भात काय मत आहे? आणि हा आरटीओ मधील भ्रष्टाचार खरोखरच कमी झाला असं वाटतं का तुम्हाला? कायदा लोकांकरता बनवला जातो तसा ही जी प्रक्रिया राबवणारी यंत्रणा आहे प्रशासकीय, त्याच्याकरताही असतात नियम. गडकरी साहेब हे केंद्रीय मंत्री आहेत, आमचे पेरेंट डिपार्टमेंट म्हणतो, पॅरेंट डिपार्टमेंट. त्यांना जे वाटते ते फ्रस्ट्रेशन असेल. मंत्र्याला फ्रस्ट्रेशन आलं तर चालत नाही. मंत्र्यांनी कृती करण्याकरता त्याला मंत्री केलेलं असते. असं बोलून मी कोणाचा प्रमुख आहे हे जर त्यांनी सांगण्यात त्यांना भूषण वाटेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण मी सांगतो, माझ्याकडे हे मी सगळं नियंत्रण 100% आणण्याचं सामर्थ्य ठेवतोय, आणि ते हळूहळू येतं याची तुम्हालाही कुठे कुठे खात्री पटेल. एक साधी गोष्ट असते, आता आता लर्निंग लायसन ऑनलाईनच आहेत. खूप ओरड झाली, खवण झालं. आता प्रत्येक नंतर लर्निंग लायसन झाल्यानंतर शिकण्याचे लायसन आहे ते 6 महिन्यांनी आता काय करायचं, तिथे अडवायचे. दीपक आपण सांगितल्याप्रमाणे ते आता रिन्यू होणार नाही, परत बसायला लागेल. मी सांगितलं नथिंग. ते एकदा त्यांनी लर्निंग लायसन काढलं तर 6 महिन्यांनी त्यांनी यायचं, 1 मिनिटात सही करून त्याला देऊन टाकायचं. पुढचं लायसन पक्क लायसन मिळेपर्यंत प्रकरण तिथे थांबवलं. त्यामुळे आता ती तक्रार बंद झाली. परदेशी जाणाऱ्या माणसाला आंतरराष्ट्रीय लायसन लागायचं. मी आणि आमचे मुख्य सचिव बसलो. मुख्य सचिव आमचे अत्यंत ज्येष्ठ आहेत, गौतम चॅटर्जी, फुल मॅच्युअर्ड आहेत आणि अत्यंत विद्वान माणूस आहेत. त्यानंतर बोललं हे काय करूया आपण याच्यामध्ये.
लोकांना जायचं आहे आणि त्यांचे परिचय जाऊन येईपर्यंत त्यांना मिळत नसेल तर कसं चालेल. म्हणून आम्ही निर्णय घेतला, ज्यांना आंतरराष्ट्रीय परवाना पाहिजे आहे त्यांच्यासाठी 1 तास संध्याकाळचा वेगळा ठेवा, जास्त पैसे घ्या त्यांच्याकडनं, पण त्यांना ते द्या. आणि त्याला परदेशात जाताना ते हवं आहे. जशा प्रश्न पुढे येतात त्याच्यावर निराकरण 100% करण्याकरता आम्ही काम करत असतो. असंच एक काम महेश झगडे यांनी सुरू केलं होतं ते परिवहन आयुक्त असताना. म्हणजे अगदी एजंटना सळो पळो करून सोडलं होतं. आपण लोक जेव्हा आरटीओ कार्यालयात जायची त्यावेळेला एजंट दिसायचे नाही, त्यांना फॉर्म उपलब्ध व्हायचे. त्या काळात जरा कारभार सुरळीत सुरू होता असं तुमचं म्हणणं आहे? आम्ही अनुभवलंय ते, कारण आमचे प्रतिनिधी पाठवून आम्ही ते चेक सुद्धा केला होता त्यावेळेला. परंतु मध्येच झगड्यांची बदली झाली आणि त्याच्यामुळे पुन्हा एजंट आरटीओ मध्ये रुजू झाले, असं नाही वाटत आपल्याला? नाही, झगड्याने एवढं केलं होतं, मग कोर्टात जाऊन माफी का मागितली? लक्षात घ्या, मी मंत्री होऊन 4था दिवस होता माझा. महेश झगडे तिथे आले होते, उत्तर द्यायचं होतं, समोर प्रश्न होता सभागृहात, लक्षवेधी होती आणि माझ्याकडे जी नसते आली तर मला याची सवय आहे वाचायची. मी सगळं वाचून काढलं तेवढ्यात. मला उत्तर द्यायचं आहे, नवीन मंत्री होतो, काय माहीत नव्हतं ह्यांचं. आणि मग त्या उत्तराला होतं सर्वोच्च न्यायालयाचे रीट मला खाली वाचायला निर्णय, तो मी 4 पानी वाचला. आणि मग सभागृहाने सांगितलं की एजंट असावा की नसावा याच्यावर न्यायालयाने हे सगळं असं म्हटलेलं आहे, त्यामुळे एजंट बंद करा अशा प्रकारचा सरकारला आदेश काढता येणार नाही न्यायालयामुळे. मग झगडे साहेबांनी नक्की तेच केलं होतं आणि मग कोणीतरी न्यायालयात गेले आणि मग त्या न्यायालयामध्ये झगडे साहेबांवर कंटेम्प्ट मोशन आले आणि त्यांना माफी मागायची पाळी आली. तेव्हा प्रशासकीय यंत्रणेमध्ये मी धाडसाने काय करायला जातो ना, ती कृती नियमामध्ये, कायद्यामध्ये आणि घटनेच्या अंतर्गत ती बसली तरच ती सरकारला करता येते, ह्याचा जो भान ठेवतो तो एवढा मोठा तुम्हाला कौतुकाचा जो वाटणारा विषय तो तेवढा समर्थन करत नसेल तर मग अशी पाळी येते माफी मागायची. दिवाकर रावते यांच्याबरोबर रोखठोक दिवाकर रावते, प्रश्नांचा सिलसिला, उत्तरांची सगळी ही गोष्ट चालू राहणार आहे. एका ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. रोखठोक दिवाकर रावते या कार्यक्रमात आपलं पुन्हा स्वागत. आपल्यासोबत महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते आहेत. दिवाकर रावते, एस टी डेपोंची अवस्था अत्यंत दयनीय आहे. एस टीचा दर्जा हा देखील चिंतेची बाब आहे. या संदर्भात आपण नेमकं काय करताय? एस टीचा मुळात कारभार माझ्याकडे जून महिन्यानंतर आला, जुलैमध्ये. तो न्यायालयात सगळा अडकलेला होता दुर्दैवाने. त्यानंतर मी या सगळ्याचा अभ्यास केला, गतिमानता बघितलं सगळं काय ते. आपण म्हणता येईल सत्य आहे. 30, 35, 40 वर्षापूर्वी बांधलेले डेपो आहेत सगळे, हे दुरुस्तीला माणसंच नाही. म्हणजे आमच्याकडे एकच तो जनरल मॅनेजर पण नाही त्या खात्याला. एक आमचा अधिकारी आहे, तो डिप्लोमा का डिग्री होल्डर आहे त्या क्षेत्रातला, आणि त्यांच्याकडे होतं. मी आता त्याच्यानंतर निर्णय घेतले. सुदैवाने योगायोगाने भांडवली खर्चाला पैसे नसायचे. हेच पहिलं सरकार आहे की यांनी भांडवली खर्चाकरता एस टीला 125 कोटी रुपये दिले. त्याच्याही पलीकडे जाऊन मी आता प्रवासी करामधले 10% म्हणजे 300 कोटी महिना, ते आता आमच्याकडे पैसे आले. आता हे करायला घ्यायचं आहे, त्याचे नियोजन करण्याकरता आमच्याकडे कोण काढणार, आराखडे कोण म्हणणार? आमच्या आर्किटेक्ट आता होत नव्हतं. आता आर्किटेक्ट पॅनल बनला, अधिकृत टेंडर काढलं, सर्वांचं काढलं. आता आर्किटेक्ट पॅनल बनलं, आता डिझायनिंग मिळालं. आता तुमच्या माहितीला सांगतो की माझ्याकडे एस टी डेपोच्या काही डेपो असे उघड्यावरच होते. कोणी आत या, गाड्या या, टॅक्स्या या, अमुक या, रिक्षा या, कोणी या, त्याला भिंत नाही, काय नाही, कोणी दुकान थाटा. आता त्याचं 32 कोटीचं टेंडर निघालं अख्ख्या महाराष्ट्रात. तर भिंती बांधायचं पहिला एस टीला सांभाळण्याकरता. त्याच्यानंतर सुविधा आहेत. आमच्याकडे अत्यंत दुर्दैवी परिस्थिती आहे. कचरा एवढा होतो, ते उघडा असल्यामुळे कोणी आणून कचरा टाकते. मला सगळं व्हॉट्सअपवर यायचं. मग त्याच्यावर नियंत्रण आणण्याकरता पहिला भिंती बांधतो, त्याला गेट बनवतो. एस टी येणार, एस टी जाणार, त्याच्या आगारं बनवणं. म्हणजे माहितीकरता सांगतो की कचरा नियंत्रण करण्याकरता तिकडे जे स्थानिक पातळीवर दिलं जातं ते आता मी बंद करतोय आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कचरा काढण्याचं नियोजन आता होईल. त्या संदर्भातली निविदासुद्धा लवकरच निघेल. पैसे आम्ही घेतो, लोकांना सुविधा दिल्या पाहिजेत. संध्याकाळ होते कधी, रात्र संपते कधी, विटा तवे घेऊन एक कुटुंब जाते कधी, भाकऱ्या भाजतात कधी, तिथे झोपतात कधी. हे सगळी जी परिस्थिती आहे ग्रामीण भागात बदलणं हे मी निर्धार केलेला आहे. आणि नियंत्रण आता आमच्याकडे अधिकारी, तुम्हाला धक्का बसेल, म्हणजे परिवहन खात्यामध्ये 40-45% स्टाफ आहे, एस टीमध्ये अधिकारीच मुळामध्ये 10% आहेत. म्हणजे ज्याने एस टी नियंत्रित करायची ती, मग त्याच्यावर काम करून गेल्या 2 महिन्यामध्ये काम केलं. आता अधिकारी भरतीने 60%, गेले 5-7 वर्ष कोणी भरलेच नाहीत. तर ते भरतीचा निर्णय होईल, आणखी 8 दिवसामध्ये तो निर्णय होईल. सगळे अधिकारी येतील,
जाहिराती सगळ्या काढलेल्या आहेत अधिकाऱ्यांच्या, त्या जाहिरातीमधनं अधिकारी येतील. जनरल मॅनेजर 2 आम्हाला बाहेरून भरायचे आहेत, कोणी सांगायला तयार नाही. शेवटी आम्ही सरकारच्या माध्यमातून सगळं तपासल्यानंतर कळलं एसटी अधिकाराविना चालते. कुठला तरी ड्रायव्हर, कुठला तरी कंडक्टर, कुठला तरी अमुक, त्याला मग त्या अधिकार डेपो मॅनेजर दिला तो त्यांच्यातलाच असतो, तो कशाला त्यांच्याशी वाद घालेल. युनियनच्या वरावले एस टी चालावी आणि एस टीच्या माध्यमातून जो प्रवासी आमचा फुकट न्यायचा आहे तो कर्मचारी व्यवस्थित असावा. अशा अनेक गोष्टी एस टीच्या आहेत. रावते साहेब, तुम्ही लोकांच्या सुविधेचा उल्लेख केला, तर दिवाळी सणाच्या काळात तुम्ही एस टीच्या शुल्कात वाढ केली, तर दरवर्षी दिवाळीला ही एस टी शुल्कात वाढ केली जाणार आहे नाही, का? असं नाही आहे. मला सतत आणि सातत्याने लोकांचे इतके फोन आले की खाजगी वाहतुकीने 2-2, 3-3 हजार प्रत्येक तिकीट वाढवले 1000 आणि 1200 रुपयांनी. मग मी त्याच्यावर नियंत्रण ठेवता येते का म्हणून आमच्या सचिवांची मीटिंग घेतली, तेव्हा आपल्याला त्याच्यावर नियंत्रण ठेवता येत नाही. ते सीझनमध्ये वाढवतात, एरवी कमी करतात, त्यामुळे आपल्याला तो ताप आहे. मग मी असा निर्णय घेतला की यांना एस टी आपण का द्यायची नाही, गणपतीत देतो असं ह्या वेळेला देऊ म्हणून जवळजवळ 17 ते 18 हजार फेऱ्या करण्याचे नियोजन केलं. मग हे नियोजन केल्यानंतर मला अधिकारी बोलले की साहेब फार मोठा खड्डा पडेल, येणाऱ्या एसट्या रिकाम्या येतील, जाणाऱ्या भरून जातील. मग पर्याय काय, तर मागच्या वेळेला आपल्याकडे निर्णय झालेला आहे की अशा वेळेला जर एस टी द्यायची असेल तर जुन्या बोर्डाने निर्णय घेतला 30% भाडेवाढ करा. मला अजिबात चालणार नाही. मग 10% केली तर किती होईल, तर 100ला 10 रुपये. मग ठीक आहे, आपण 10% करू. मग त्याचा परिणाम असा झाला, मला लोकांचा धन्यवाद आले, आम्हाला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिला. आणि मी आश्चर्याने करलो की तुम्ही सगळ्यांनी माध्यमांत सांगितलं, आता लोक काय करतील, बुमामुळे एवढी भाडेवाढ केली वगैरे. मी तुम्हाला माहिती आहे, म्हणजे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे निर्णय विचार करून घेतो आणि घेतल्यानंतर तो प्रश्नच नसतो. मला खात्री असते की मी काय निर्णय घेतला आहे तो. लोकांनी लाईन लावली, आम्ही बुक केलेल्या एसट्या जाऊन त्याच्या पुढच्या एसट्याने जी पाळी आली. हे का झालं मी विचारलं, मला SMS आले, फोन आले, धन्यवाद देणारे. का बरं, म्हणजे मी एका कुटुंबाशी बोललो, म्हणजे साहेब आम्ही 5 जण आहोत, आमच्याकडे जर तुम्ही हे जर केलं नसतं तर आम्हाला प्रत्येक माणसामागे 1000 रुपये जास्त द्यायला लागले असते, त्यामुळे 4000 रुपये आमचे गेले असते. तुम्ही वाढवलेल्या दरात आम्ही 350 रुपये जास्त दिले, पण 3700 रुपये दिवाळीला आम्हाला वापरता आले. ही सामान्य जण किती कल्पना आहे का. 37 कोटी रुपये आम्हाला 15 दिवसामध्ये जनतेने भरभरून दिले. म्हणजे जनतेने तो बदल स्वीकारला आणि खाजगी लोकांनी त्याने छेडलं. त्यालाही मी पर्याय काढतोय पुढे. रावते साहेब, एस टीचं खाजगीकरण होणार अशी अनेकदा आपण चर्चा ऐकतो. आता एस टीचा तोटा जवळपास 1500 ते 1600 कोटींवर गेलेला आहे. सरकारकडनंही भरपूर येणं बाकी आहे एस टीला. त्यामुळे आता या खाजगीकरणाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्यात की एवढा तोटा गेलेला आहे, त्यामुळे एस टी जिवंत राहणार कशी, आणि त्या खाजगीकरणाच्या चर्चा सुरू पुन्हा झालेल्या आहेत. आपलं काय मत आहे? स्कॅनिया चांगली मस्त चालू करून मी एस टी आता खाजगीकरणात जाणार नाही सांगितलं टाकले तुम्हाला. तुम्ही लोकांपर्यंत ते नेलेलं आहे. एक लक्षात घ्या, मी या सगळ्याचा अभ्यास करून काम करतोय. थोडा वेळ लागेल परंतु ठाम पावलं उचलतोय. मला कोणाचं आव्हान आहे, त्या खाजगी बसवाल्यांचं आव्हान आहे. मग त्याला उत्तर मी दिलं पाहिजे. आता माझं नियोजन झाली वर्गाली 500 बसेस आता येत आहेत. 500 बसेस, त्या पण विमानाची सेवा उपलब्ध अशा प्रकारच्या येत आहेत. कालपर्यंत लोकांना मुंबई पुणे शिवनेरी माहिती होती. महाराष्ट्र बोलतो अरे शिवनेरी तिकडे चालते, आमचं काय. विदर्भ मराठवाडा खानदेशपर्यंत लोकांना ही सुविधा आता मिळतील. तुमच्या माहितीला सांगतो, रोज 6000 बसेस खाजगी पुण्यामध्ये येतात महाराष्ट्रात. किती गरज आहे. मी तर आत्ता 500नी सुरुवात करतोय. पूर्ण सुविधा विमानात असतात तशा, अगदी मागे स्क्रीनपासून ते वायफायपासून जे जे असते ते सगळं मिळणार तुम्हाला. आणि ह्या सुविधा देत असतानाच भविष्यामध्ये लोकांचे सगळ्यात लूट कुठे आहे, हे एस टी बुडणार नाहीच. त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, एस टीच्या आता जी बांधली जाते, आता जी बांधणी आहे ती बदलतोय, वेगळ्या पद्धतीची बांधणी येते. आता शेतकऱ्यांना खाली मालाचे हे वाढवायच्या विचारात आहे, जिथून शेतकरी आपला माल बाजारात आणू शकेल, बाजारात नेऊ शकेल. तर प्रवासी कसे वाढवायचे, कशासाठी वाढवायचे, कोणत्या प्रकारच्या प्रवाशांना गरज आहे याचा अभ्यास करून मला जे मी माझं आयुष्य 27 वर्ष ग्रामीण भागात गेले, त्यांच्या जसं उणीव आहेत जाणीव आहेत त्या घेऊन त्यांच्याकरता जर काय करता येईल तर तो माझा प्रवासी परत येईल. भविष्यात तुम्हाला संपूर्ण एस टी एसी झालेली पण दिसेल. एवढ्या गतीने मी आणि दिवाकर रावते, खाजगी वाहन चालकांना, खाजगी जे बस चालक आहेत किंवा त्या ज्या कंपन्या आहेत, यांना आपण अगदी हेड ऑन घ्यायला तयार आहात? होणार चालू झालं. परवा 37 बसेस मी लावल्या पुण्याला डेपोत, आणि त्याला पर्याय एस टीने पर्याय दिला, एस टीने जाण्याकरता. पण शेवटी अंगावर तर घ्यावंच लागेल, कारण लोकांच्या सेवेकरता जर कोण लुटणार असेल,
आम्ही त्यांना परवाना दिला आहे. थोडं ते आमचे लोक दुर्लक्ष पण करतात, लोक त्या सुविधाचा वापर करतायत. पण अति झालं तर शेवटी सरकार आहे ना, सरकारला सगळी काळजी करावीच लागते. पण आतापर्यंत प्रवाशांबद्दल बोलत होतो, तुमच्या कर्मचाऱ्यांबद्दल प्रश्न विचारायचा आहे. 18,000 गाड्यांसह महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एस टीचा कारभार, जवळपास 1 लाख कर्मचारी हा सगळा कारभार हाकतात. पण त्यांचं वेतन बघितलं तर किमान वेतन कायदा सुद्धा भंग झाले आणि अत्यंत कमी पगार वेतन या सगळ्या कर्मचाऱ्यांना. आपल्याला काय वाटतं की जसं शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुर्दैवाने सुरू आहेत, अशा या कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या होतील की काय? अनेक कर्मचारी कर्जबाजारी आहेत. आपण खूप शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल संवेदनशील आहात. या कर्मचाऱ्यांच्या कर्जबाजारीबद्दल किंवा आत्महत्या होऊ नयेत किंवा त्यांची जी स्थिती आहे त्याबद्दल आपण काय पावलं उचलत आहात? मला वाटतं मीच आता त्या संदर्भात दणदणीत पावलं उचलतो सध्या. आणि 23 तारखेला फार महत्त्वपूर्ण अशा एस टीच्या घोषणा होतील, त्या आज सांगत नाही. आणि मी कर्मचाऱ्यांकरता नक्की काय करू शकतो ते तुम्हाला नक्की त्या दिवशी जाणवेल. कर्मचाऱ्या समज असला पाहिजे. माझं म्हणणं असं आहे, कर्मचारी हा आमचा आहे, त्यावेळी त्यांचा आणि एस टीच्या प्रशासनाचं नातं असलं पाहिजे. युनियन ही त्याच्या प्रश्नांकरता आहे. युनियनचा अडवंडर माजून जर ते वाटेल. आता एस टीमध्ये सर्वात चुकीचं काय चाललं असेल, प्रचंड प्रमाणात ओव्हर टाईम जो दिला जातो तो एस टीच्या हे सगळ्या नफ्या तोट्यांमधल्या गोष्टी आहेत. त्याच्यावर मी आता वेगळ्या पद्धतीने चाललो. एस टीच्या सुट्ट्या देणं, अमुक देणं, तमुक देणं, आज सगळी अनियमितता आहे. ही जर व्यवस्थित केली, आणि माझं मत असं आहे की माझा ड्रायव्हर आणि माझा कंडक्टर जेव्हा एस टीत जातो त्याला त्याच्या मागे 40 लोकांच्या जीवनाचा प्रश्न असतो. त्यामुळे त्याला मानसिकदृष्ट्या कसं सांभाळता येईल ही महत्त्वाची पूर्ण भावना आहे. त्याला भांड्यात ठेवून चालणार नाही. पगार मी त्याला 5,000 दिला आणि त्याला आणखीन विविध सुविधा पगाराच्या पलीकडे मी देऊ शकलो तर. मी परवा असा प्रश्न केला, आमचे सचिव सगळे होते, बोलो साधं मला कळत नाही 252 डेपो आहेत, एवढे सगळे प्रवासी आहेत, आपण त्यांना एकही मला एस टीमध्ये एकही स्वस्त धान्याचं दुकान कोणी चालू केल्याचं आठवत नाही. करू शकतो की आपण एक दुकान तर घरी जाईल, त्याचे 200-300 रुपये महिन्याचे वाचले. त्याच्या मुलांची शिक्षणाची व्यवस्था, त्याच्या आरोग्याची व्यवस्था, हे सगळे प्रश्न आहेत. त्या प्रश्नाला मी हात नक्की घालतोय आणि त्या सुविधा पहिला निर्माण करतोय, त्याची मानसिकता शांत करतोय. पैसे देऊन सगळं सुटेल असा भाग नाही, तर त्याच्या घरच्या ज्या गरजा आहेत ज्या आपण अनुभवतो सामान्य कुटुंबात, त्या जर मला जर देता आल्या ना तर त्या फार महत्त्वाच्या आहेत. आणि त्यातून तो समाधानाने माझी एस टी चालवेल. कारण पुण्याचा जो अपघात झाला आणि 12 माणसं मारली ना, तसा डिस्टर्ब झालेला मला ड्रायव्हर नको आहे. समाधान चालू. एकीकडे तुम्ही एस टीला कसे अच्छे दिन येतील याचं एक चित्र आमच्या समोर रंगवत आहे. एकीकडे विमानातल्या प्रवासासारखा एस टीचा प्रवास सांगताय, परंतु आता हा कार्यक्रम बघणारा ग्रामीण महाराष्ट्रातला जो प्रेक्षक आहे तो ज्या एस टीनं प्रवास करतोय ना, त्या एस टीची आता अवस्था अत्यंत दयनीय आहे. खिळखिळी झालेली सगळी त्याची बॉडी चासी खलास झालेली आहे. पावसाळ्यात गळतं, सीटवर बसायला जागा नाही, त्याच्यामध्ये खिळे टोचतात, अशा प्रकारची अवस्था आहे. ती एस टी कधी कुठल्या तरी आरटीओच्या नियमात तुमची एक तरी बस पास होऊ शकेल का हो? कसं आहे डॉक्टर, हे सगळं का निर्माण झाल्याचा मी अभ्यास केला. बरोबर तुम्ही सांगितलं. मी करतो, अनुभवतो ना, मी प्रवास करत होतो. मेकॅनिकल स्टाफ नाहीच जवळजवळ. का नाही? आता तो मोठ्या प्रमाणात येईल. त्यांची भरती चालू होणार अशी घोषणा करताय आपण? चालू झाली, जाहिराती पण दिल्या, जाहिराती दिल्या. आता हे सगळं भरतपर्यंत 1 वर्षाचा कालावधी जाईल. पण एस टीचं हे सगळं जे मी प्रश्नच असा आहे की गाडी धड करणारा माणूस पाहिजे ना, मेकॅनिक पाहिजे ना. ते काही एकदा अधिकारी येतात, जाहिरात देतल्यानंतर येतात जातात आणि एक आमच्याचा अनुभव घेऊन मोठ्या कंपनीत जातात. हे बंद केलं पाहिजे. तिथे अनेक गोष्टी आहेत. हे सगळ्याचा आता विचार बारीकसारखी झाला आहे. मला हेच सांगायचं की आजपर्यंत एवढ्या बारकाईने विचार करण्यासाठी तिथे कोणी लक्ष दिलं नाही. आता कसं झालं आहे, मंत्री हा अध्यक्ष झाल्यामुळे सरकार आता तिकडे आहे. त्यामुळे त्या 4 भिंतीच्या आड पूर्वी काय जे चालायचं, मंत्र्याचा प्रश्न फक्त धोरणात्मक उत्तर देणं किंवा धोरणात्मक सांगणं आणि सभागृहात उत्तर देण्यापुरती होता. आता तसं नाही आहे. आता प्रत्येक गोष्टी समोर आल्यामुळे सगळ्या बदल, खरेदी विक्रीचे प्रकरण बदलतील. एक डिझेलचा गोष्ट सांगतो तुम्हाला डॉक्टर साहेब. एका डिझेलमध्ये आम्ही जवळजवळ 42 कोटी रुपये वर्षाचे वाचवले. इतर राज्यामध्ये डिझेलमध्ये कन्सेशन मिळते 1 रुपया. या सगळ्या इंडियन सरकारी कंपन्या, त्यांना बोलवून घेतलं. माझ्या निवासाने सगळी मोठी बैठक झाली. आम्हाला का देत नाही हे विचारल्यानंतर मी बंद करतो म्हटल्यानंतर सगळे आले. असे आज कोणी बघितलंच नाही बारकाव्यांनी टायरचा वापर. डॉक्टर साहेब मला सांगायला होतं की आम्ही दर वर्षाला 2-2.5 लाख टायर रिमोल्ड करतो. मोठी फॅक्टरी नाही करणारी. मी त्यांना सांगितलं प्रत्येक 2 जिल्ह्यामागे एक करा, मोठा खर्च नाही बनवायला. आणि हे करत असताना आपली यंत्रणा आहे.
जर खाजगी लोकांचेही घेतलेत तर ती वाहतुकीतनं वाढणार, म्हणजे नांदेडचा टायर औरंगाबादला येणार, तो परत ती लॉरी भरून जाणार, हे सगळं वाचेल, खर्च तर वाचेल, बाहेर ते घेतले तर होईल. ही अशी मोठी इंडस्ट्री आहे. याच्या सगळ्या संकल्पना मांडल्यानंतर धक्का बसतो सर्वांना. आता मी एसटीमध्ये आमूलाग्र बदल आणत असताना डॉक्टर साहेब, मी 13 बसपोर्ट घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. ही जागतिक स्तरावर निविदा निघणार. हे बसपोर्ट ज्याला तयार होतील, आता माझा एक पनवेलचा डेपो 2,000-2,500 बस येतात जातात. त्यांची निगा राखणं, त्यांचे धुणं, त्यांची व्यवस्था, त्यांच्या कार्यव्यवस्था हे करण्याकरता जे व्यवस्थापन आहे ते पुरं पडते एवढ्या मोठ्या प्रमाणावर. तिकडे येणारी जनता मग बसपोर्टच्या माध्यमातून जी यंत्रणा उभी राहील त्यातनं ह्या सगळ्याची निगराणी राखणारी व्यवस्थाही त्यांच्या माध्यमातून होईल. असे 12 बसपोर्ट आंतरराष्ट्रीय कीर्तीचे होतील आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आधुनिक सुविधा ज्यावेळेला निर्माण होतील तेव्हा लोकांना कळलं की एसटी म्हणजे कितीच मोठं साम्राज्य आणि किती महत्त्वाचं आहे. सामान्य माणसाला जाताना अभिमान वाटला पाहिजे की ही माझी एसटी आहे. माझ्या घरात कधी येते आणि माझ्या घरात कधी येते, मग आता रिक्षाने जात नाही, तो एसटीनेच आहे. सामान्य माणसाला अभिमान वाटावा अशी एसटी तुम्ही करायला निघालात, परंतु सध्या एसटीने जो प्रवास करतो त्याला सौजन्याची वागणूक अपेक्षित असते कर्मचाऱ्यांकडनं. परंतु डेपो मॅनेजर असतील, निवासी व्यवस्थापक असतील किंवा इतर जो कर्मचारी आहे, रिजनल मॅनेजर, त्यांच्याकडनं जी प्रवाशांना वागणूक मिळते, काय झालं ती सुधारण्यासाठी तुम्ही काय करणार? म्हणजे सुदैवाने प्रवासी बसलेला असतो त्याच्याकडे माझा नंबर आहे, कसा आहे तो मला माहीत नाही. मला येणारे आता दिवसाला 200 ते 250 फोन मी अटेंड करतो आणि त्याच्या तक्रारी सोडवतोय. हे पूर्वी कधी होत नव्हतं. साहेब सुटे पैसे देत नाहीत, साहेब अमुक झालं बेस. पण आता सकाळचा मी SMS काढला, 15 मिनिटं बेस डिले झाले, ते नेलं. 6:15ची बस 6:35ला सुटली साहेब, 6:40ला माझ्याकडे मेसेज होता. मी लगेच माझा तिथून फोन गेला त्या डेपो मॅनेजरला, तो अलर्ट झाला. किती लक्ष घालणार ही यंत्रणाच? नाही, हे कसं असते एक लक्षात घ्या, सीतावरनं भाताची परीक्षा होते ना, तसं या यंत्रणेमध्ये अशा प्रकारे ज्यावेळेला अध्यक्ष लक्ष घालतो, थेट बोलतो, तेव्हा त्यांना लक्षात येते की आपल्याकडे सर्वांचं लक्ष आहे. आणि मी नुसतं नाही, डेपो मॅनेजर डिस्ट्रिक्ट कंट्रोलर जो असतो DC, जो प्रमुख आहे जिल्ह्याचा, त्यांची बैठक घेणारा मी पहिलाच आहे. त्या बैठकीत मी काय पाहिजे ते सांगितलं, येतोय वळणावर आणतोय 2 दिवसावर. आणि कर्मचारी सुद्धा त्यांना सांगणार आहे सौजन्य म्हणजे काय, सौजन्य म्हणजे काय आणि ते का करायला पाहिजे, ते होईल. एसटीचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न, गेली अनेक वर्ष त्याच्यावर चर्चा सुरू आहे की एसटीला टोल माफी दिली जाईल. याच्या पूर्वीच्या सरकारने ही घोषणा केली, तुमचं सरकार जेव्हा सत्तेवर आलं तेव्हाही ती घोषणा झाली की आम्ही एसटीला टोल माफी देऊ. म्हणजे जो सामान्य माणूस एसटीने प्रवास करतो त्याच्या खिशाला हा टोलचा चाट पडतो. नाही तर एसटी भरत असेल, नाही त्याच्या खिशाला, पण शेवटी तो तोट्यावरच पडतो, एसटीवरच तोटा पडतो, तो बोजा पडतो. ठीक आहे. तुम्ही 4 चाकीला प्रायव्हेट टोल माफी दिली तर एसटीला टोल माफी कधी होणार? आता जी मला टोल माफी झालेली आहे ती जवळ 40 कोटीची झालेली आहे वर्षाची, अजून 125 कोटीची व्हायची आहे. तर राष्ट्रीय महामार्ग आहेत, म्हणजे गडकरी साहेबांचा तुम्ही माझी उल्लेख केला तर तुमच्या माध्यमात सांगतो की बाकी काय खात्याबित्यातला गोंधळ असेल तो असून देत, पण एसटी सारख्या सामान्य माणसाची करता त्यांनी निर्धार केला. एवढा आमचा डॅशिंग मंत्री केंद्रात आहे आमचा नेता, त्यांनी एसटी त्यांना माहिती आहे किंवा एक घोषणा जरी त्यांनी केली ना की फक्त बाकी सगळ्या राहून देते, एसटीला माफ करा, तरी आमचे 60-70 कोटी रुपये टोल माफी मागणी केली आपण त्यांच्याकडे. मागणी सर्वांकडेच केली आहे, सरकारकडे केलेली आहे. तो विषय नाही, टोल माफी व्हावी हा माझाही आग्रह आहे. तुम्ही म्हणाल तसं म्हणजे आमच्या उत्पन्नातली घट कमी होईल, पण तो आम्ही जनतेकडनं घेत नाही, म्हणजे पॅसेंजरकडनं वसूल करत नाही. तुम्ही टॅक्सी आणि ऑटो रिक्षाचे नवीन परवाने वाटप करताय किंवा परवाने वाटप करताय, तर खास महिलांसाठी सुद्धा तुम्ही परवाने देणं सुरू केलं, तर त्यांच्यासाठी काही वेगळा रंग असणार आहे का? म्हणजे त्यांची वेशभूषेपासून किंवा टॅक्सी किंवा रिक्षांना वेगळा रंग देणार अशी काही तरतूद वगैरे की असा काही विचार आहे का? पहिलं याचं होतं, अजून जवळ 1.5 लाख रिक्षांचे परवाने म्हणून सांगितलं कोणी हाताशी होऊ नका, चिंता करू नका. एक भाग आहे त्याच्यामध्ये मी महिलांचं 5% आरक्षण आणले, महिला सक्षमीकरण. तो आमचे राजन विचारे खासदार आहेत त्यांनी 50 महिला तयार केल्या, ते माझ्या मागे लागले. मग आम्ही थोड्या नियमात बदल अमुक तमुक करून खास हे काढून ते परवडले. आता मला सांगायला आनंद होतो की 5% महिला आरक्षण केल्यानंतर 550 आल्या त्यांना तर मिळणारच, पण 3000 महिलांनी आता रिक्षा चालवायचे शिकायचे परवानगी घेतले. 3000 रिक्षाच्या महिला पुढे येत आहेत. रिक्षाचा रंग वेगळा असेल, महिलांनी चालवण्याकरता दिलेले ते रिक्षा आहेत, महिलांना दिलेले कोणी चालवण्याकरता रिक्षा नाही, त्यामुळे त्याचा रंग वेगळा असेल, ती महिलाच चालवेल. आणि रंग वेगळा असल्यामुळे हा महिलाचा रिक्षा असल्यामुळे सामाजिक सुरक्षितता जी आहे ती नकळत निर्माण होईल. त्यांचा ड्रेस कोड वगैरे सगळं असेल. त्याच्या सुरुवात कधीपासून?
मला तर हे वाटलं आता फक्त आज मला वाटतं आजच मी सही केली बरं. त्या रंगाच्या ह्याच्यावर. ते सगळे निर्णय घ्यावे लागतात सरकारला. कुठला रंग आहे म्हणजे काय सांगाल का त्याच्यात? अबोली कलरचा आहे रंग. बरं. शेवटचे 2 प्रश्न आहेत. त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे प्रवासी करातून एसटीला सूट हा विषय वारंवार चर्चेला आला, परंतु त्यावर निर्णय काही झालेला नाही. तर या प्रवासी करामधून सूट केव्हा मिळणार? प्रवासी कराचा निर्णय झाला आणि मंत्रिमंडळात तो निर्णय असा झाला की प्रवासी कर गेले 20-25 वर्ष चालू आहे. 17.5% मधला 10% प्रवासी कर बिनव्याजी हा भांडवली खर्चाकरता आता एसटीला द्यायचं ठरलं विकासाकरता. त्या प्रवासी करा न कळता फक्त 66% सरकार करता राहिलेलं आहे. बाकी आहे म्हणजे तिकिटात दरवाढ करणं, अमुक करणं, ह्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये ते काढले. ते त्याचा एसटीला त्याचा काहीच फायदा नव्हता. तो प्रवासी कर गेला असता सरकारच्या तिजोरीत कमी पडला असता. एसटीला काहीच फायदा नव्हता. मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला 10% आम्हाला कायमस्वरूपी बिनव्याजी एसटीच्या भांडवली खर्चाकरता मिळणार. त्यामुळे एसटीचा विकास तुम्ही आत्मविश्वासाने बोलत होतो ना, तर आता माझ्याकडे पैसे आहेत विकास करण्याकरता जे पूर्वी नव्हते. शेवटचा प्रश्न तो म्हणजे नवीन परिवहन कायद्याबद्दल भरपूर बोललं गेलं. हा नवीन परिवहन कायदा येणार कधी आणि याच्यात काय नेमक्या तरतुदी असतील? मला वाटतं मागच्या तो विधी खात्याकडे अडकलेला होता. कारण हा महिला कायदा राष्ट्रपतीपर्यंत जाणार आहे. मग अत्यंत बारकाईने ते पाहिलं जाते. या समितीमध्ये चांगली मंडळी होती. एक निवृत्त न्यायाधीश होते, एक परिवहन आयुक्त होते, एक चार्टर्ड अकाउंटंट होते आणि अशी त्यांनी सर्व कमिटी चांगली झाली. त्या निर्णयाप्रमाणे गेल्या आठवड्यातल्या बैठकीत त्यांच्या काय शंका होत्या त्याचं निरसन करण्यात आलं. मला वाटतं आजच ती किंवा उद्या ती नसते आमच्याकडे येईल. या मी बोललो ना की 2-4 कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर हा परिवहन कायदा नक्की येईल आणि पुढच्या अधिवेशनात तो यावा अशी माझी अपेक्षा आहे. तो आल्यानंतर निश्चित चर्चा होईल सभागृहात त्या कायद्यावर, ही मला अपेक्षा आहे. त्यात काही चांगल्या सूचना येतील. परिवहनबद्दल मोठी चर्चा होईल. वाहतुकीच्या संदर्भात आपण आज माझी रोखठोक चर्चा घेतलीत. ह्या चर्चेतना देखील आपल्याला जे अपेक्षित आहे अशा अनेक चांगल्या लोकांना अनुभवाच्या चर्चा येतील आणि महाराष्ट्राचा व्यापक असा परिवहनाचा दृष्टिकोन त्या कायद्याच्या अनुसार मला सभागृहात प्राप्त होईल आणि अनेक सूचनाच्या माध्यमातून त्याच्यात काही बदल असतील ते करू आणि मग हा सर्वकष कायदा सभागृहात पास झाला तर राष्ट्रपतींना पाठवू. पण तो येत्या अधिवेशनात येईल याची मला खात्री आहे. प्रेक्षको, परिवहन खात्याचा कारभार, रिक्षा आणि टॅक्सींचे नवीन परवाने इथपासून ते महिलांसाठी रिक्षा आणि टॅक्सी इतकंच काय तर संपूर्ण परिवहन खात्याचा कारभार एजंट विना कसा चालेल इथपासून ते एसटीचं खाजगीकरण, एसटीची पुढची दिशा, डेपोंची अवस्था आणि सर्वसामान्य नागरिक त्याला मिळणाऱ्या सेवांचा दर्जा, जे कर्मचारी एसटीमध्ये अत्यल्प अशा पगारावर काम करत आहेत त्यांच्यासाठी नेमकं काय करणार, अशा अनेक प्रश्नांवर आज रोखठोक उत्तरं देण्याकरता आपल्यासोबत आले होते दिवाकर रावते. झी24 तासच्या सर्व प्रेक्षकांतर्फे दिवाकर रावते, धन्यवाद. जय महाराष्ट्र. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.